आणि आता एक मोठी बातमी, वक्फच्या जमिनीवरती सत्ताधारी पक्षांना डल्ला मारलाय असा आरोप आता विरोधकांनी केलाय। यात मंत्री आणि उद्योगपतींचा समावेश असल्याचा आरोपही आता विरोधकांनी केलेत। या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी आता विरोधकांनी केली। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी रामराजे शिंदे याने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेली खास बातचीत ऐकूयात। वक्फ बोर्डच्या जमिनीमध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे। या संदर्भात आज विधानसभेमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना, मंत्र्यांना चांगलाच धारेवर धरले आहेत। आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब। त्यांना आपण विचार करूयात की आज वक्फ बोर्ड संदर्भातच्या गैरव्यवहाराचा आपण मुद्दा मांडलेला आहे। त्यामध्ये आपण आरोप केलेले की मंत्र्यांनी याच्यामध्ये पैसे खाल्ले, काय कशा प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे? जवळपास 2006 ते 2012 या कालावधीमध्ये 10,000 कोटी रुपयाच्या वक्फच्या जमिनी वेगवेगळ्या प्रकारे विकण्याची परवानगी अवैधपणे देऊन आणि त्याची खरेदी देखील अनेक सत्ता पक्षातल्या आमदारांनी, मंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे। या संदर्भातले पुरावे आम्ही सभागृहात मांडले होते। त्याच्यावर शेख कमिशन तयार झालं। 2 वर्षापासून त्या कमिशनचा रिपोर्ट सरकारकडे आला, पण तो रिपोर्ट सरकार या ठिकाणी मांडायला तयार नाही। कारण तो रिपोर्ट जर समोर आला तर कशा प्रकारे अल्लाच्या नावाने दिलेल्या जमिनी या धर्मनिरपेक्ष सरकारच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी लाटून खाल्ल्या, हे सगळं सत्य त्याच्यातनं बाहेर येणार आहे। आज जी गोलमाल उत्तरे देण्यात आली नसीम खान यांच्यावरून आपण समाधानी आहात का? आपली पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही समाधानी नाही। या सरकारने अल्लाच्या नावाने दिलेल्या जमिनी लाटल्या, हा थेट आम्ही आरोप केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं असं आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे। ओके, धन्यवाद। अल्लाच्या ज्या जमिनी आहेत त्या या धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी लाटलेल्या आहेत आणि या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्याचं भाग पडणार आहोत असंही विरोधकांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा अमोल सर, रामराज शिंदे, TV9 मुंबई। सचिन ट्रॅव्हल्स बद्दल बातमी